नमस्कार. मागच्या वेळेला आपण नियोजनामध्ये बघितलेलं होतं की अम, सर्वव्यापकता, लवचिकता, महत्वामध्ये वास्तविकता, उद्दिष्टाभिमुख नियोजन, त्याच्यानंतर एकवाक्यता, निश्चित ध्येय, गतिमान कार्य याबद्दल आपण बघितलेलं होतं. त्याचप्रमाणे आपण नियोजनाचे घटक किंवा तत्व यावर सुद्धा चर्चा केली होती. आता नियोजनाचे घटक किंवा तत्वामध्ये काय काय असतं तर उद्दिष्टे, डावपेच, धोरण, त्यानंतर कार्यपद्धती, कार्यक्रम, अंदाजपत्रक, नियम आणि व्यूहरचना याबाबत आपण चर्चा केलेली होती, बरोबर. आता त्यानंतर आपण बघितलेलं होतं की नियोजनाचे प्रकार कशा पद्धतीने असतात. तर नियोजनाच्या प्रकारामध्ये आपण बघितलेलं होतं की कालावधीनुसार जे काही प्रकार असतात ते दीर्घकालीन नियोजन असतं, मध्यमकालीन नियोजन असतं, अल्पकालीन नियोजन असतं आणि उपयोगानुसार प्रकार कसे असतात. तर उपयोगानुसार प्रकार कसे असतात तर कायम नियोजन, एकोपयोगी नियोजन आणि नंतर व्यवस्थापनाच्या स्तरानुसार नियोजन कशा पद्धतीने केलं जातं तर उच्चस्तरीय नियोजन, मध्यमस्तरीय नियोजन, निम्नस्तरीय नियोजन. त्याचप्रमाणे उद्देशानुसार प्रकार कशा पद्धतीने असतात त्याच्यावर आपण चर्चा केली होती. व्यापक नियोजन, आर्थिक नियोजन, कार्यकारी नियोजन, प्रशासकीय नियोजन आणि नफा नियोजन हे सगळे नियोजनाच्या प्रकारावर आपण विस्तृत चर्चा केली होती. त्यानंतर आज आपण बघूया की निर्णय प्रक्रिया म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो की डिसिजन मेकिंग. एकदा नियोजन पक्क झालं, नियोजन पक्क झाल्यानंतर आपण निर्णयावर जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा निर्णयाची प्रक्रिया ही कशी असायला हवी आणि निर्णय प्रक्रिया करत असताना किंवा एखादी डिसिजन्स किंवा एखादी निर्णय घेत असताना कोणत्या बाबी समजून घ्यायला पाहिजेत, कोणत्या बाबीवर विस्तृत चर्चा करायला पाहिजेत आणि एकदा जर का आपला निर्णय झाला तर त्यावर कुठलेही काहीही आवश्यकता नसताना बदल न करता तो निर्णय परिपूर्णपणे कशा पद्धतीने चालवलाच गेला पाहिजेत यावर आपण चर्चा करणार आहोत. तर त्याचा अर्थ, निर्णय प्रक्रियेचा अर्थ काय आहे की जे निर्णय व्यवसायाच्या नियोजन, संघटन, नियंत्रण कार्यासंबंधी असतात त्यांनाच आपण व्यावसायिक निर्णय असे म्हणतो. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या ज्या काही अनेक स्तरावर अनेक प्रकारे जे काही निर्णय घ्यावे लागतात, काही निर्णय हे मूलभूत असतात तर काही निर्णय हे कसे असतात, कार्यात्मक असतात. म्हणजेच एकंदरीत झालं की दैनंदिन स्वरूपाचं स्तर काही नैमित्तिक असतात आणि व्यावसायिक संघटनेतील अनेक व्यक्ती जे कार्य व भवितव्यावर जे काही निर्णयावर अवलंबून असते त्यामुळे निर्णय आपल्याला काय करावं लागतं, घ्यावंच लागतं. म्हणजे एकंदरीत परिस्थितीचा सखोल अभ्यास करून शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय घेणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सतत चालणारी प्रक्रिया आहे. निर्णय घेणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण कोणताही आपण बदल करू शकत नाही. म्हणजे एकंदरीत काय झालं की व्यवसाय संस्थेची प्रगती ही निर्णय प्रक्रियेवर अवलंबून असते. म्हणजे वेळोवेळी घेतलेल्या निर्णयावर अचूकपणे संस्थेचे यश जे काही ठरत असते किंवा निर्णय घेताना विलंब झाल्यास संकटांना तोंड घ्यावे लागेल आणि त्यामुळे योग्य निर्णय योग्य वेळी घेतल्यास अत्यंत गरज असते, बरोबर. म्हणजेच निर्णय प्रक्रिया ही व्यवसाय संस्थेला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते आणि नक्कीच जर का तुमचा योग्य निर्णय असेल आणि तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया ही बिलकुल परफेक्ट असेल, उच्च असेल, कुठलीही तांत्रिक अडचणीत नसेल तर नक्कीच तुम्ही निर्णय घेऊन संस्थेची प्रगती काय करू शकता, साधू शकता. आता वेगवेगळ्या ऑथर्सनी वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत निर्णय प्रक्रियेच्या बाबतीमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की जॉर्ज टेरी यांचं मत काय आहे निर्णय प्रक्रियेच्या बाबतीमध्ये. तर काही निष्कर्षाच्या आधारावर 2 किंवा त्यापेक्षा जास्त पर्यायामधून करण्यात येणारी निवड म्हणजेच निर्णय प्रक्रिया होय. असतं ना, आपल्याला 2-3 ऑप्शन्स असतात आणि 2-3 ऑप्शन्स मधून आपण एखादी ऑप्शन्स निवडतो, बरोबर. 2-3 प्रक्रियेमधून आपण जात असताना एखादी प्रक्रिया आपल्याला खूप चांगली आणि सोयीस्कर असतं आणि त्या आधारावर आपण निष्कर्ष घेत असतो. D.E. मॅकफार्लँड काय म्हणतात ते बघा की विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यवस्थापकाने काय करावे यासंबंधी निष्कर्ष काढण्याची जी काही पद्धती आहे म्हणजेच ते निर्णय प्रक्रिया होय. निष्कर्ष व निवाड्याप्रती येण्यासाठी व्यवस्थापन करीत असलेले कार्य म्हणजे निर्णय प्रक्रिया होय. कुंज आणि ओडोनेल काय म्हणतात ते बघा की एखादी कार्य करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायामधून है ना, खूप सारे पर्याय असतात आणि त्या सगळ्या पर्यायामधून एखादी पर्यायाला विशिष्ट पर्यायाची प्रत्यक्षात करण्यात येणारी निवड. त्यांनी एक शब्द तिथे जास्त वापरला की प्रत्यक्षपणे
प्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षात पर्यायाची जी काही आपण निवड करतो किंवा निवड करण्याची जी काही प्रोसेस असेल किंवा प्रक्रिया असेल, म्हणजे तेच म्हणजे निर्णय प्रक्रिया होय. प्रोफेसर शॉकल काय म्हणतात ते बघा, की निर्णय प्रक्रिया म्हणजे सृजनशील मानसिक केंद्राचा असा केंद्रबिंदू होय की ज्या ठिकाणी ज्ञान, विचार, भावना आणि कल्पना या क्रिया कार्यपूर्ती करता एकत्र येत असतात. पहा, त्यांनी काय म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही एखादी निर्णय घेता तेव्हा तो निर्णय घेत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशाचा विचार होते, ज्ञानाचा विचार होते, भावनाचा विचार होते, कल्पनाचा विचार होते आणि नंतर जी काही क्रिया असेल ती कार्यपूर्तीकरिता एकत्रित होत असतात. प्रोफेसर शाकल यांनी खूप विचारपूर्वक आणि त्या परिस्थितीशी जुळणारी अशी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर ॲनेसडेल काय म्हणतात ते बघा, की व्यवस्थापकीय निर्णय म्हणजे नियोजन, संघटन, कर्मचाऱ्याची निवड, निर्देशन, नियंत्रण, नवप्रवर्तन तसेच प्रतिनिधित्व करणे, त्यापैकी प्रत्येक कार्याच्या संदर्भात सदैव घेतले जाणारे निर्णय होय. एकंदरीत असं म्हणता येईल की जॉर्ज टेरी, डी मॅकफर्लॅंड, ॲलन कून्स आणि ओडेनेल, प्रोफेसर शॅकेल, अर्जेसडेल यांच्या मतानुसार आपल्याला असं दिसून येतं की निर्णय घेत असताना एखाद्या विशिष्ट समस्याच्या बाबतीमध्येच निर्णय न घेता आपण प्रत्येक वेळेस कुठला ना कुठला निर्णय घेऊन आपण आपल्या संस्थेची, आपण आपल्या कंपनीची किंवा आपण आपल्या योग्य प्रकारे आपण आपली प्रगती साधत असतो. त्यानंतर बघूया आपण की निर्णय प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते आहेत. आता सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बौद्धिक प्रक्रिया आहे. बुद्धीशिवाय तर काही होणार नाही, बरोबर. म्हणजे निर्णय घेणे ही कशी आहे, बौद्धिक प्रक्रिया. आणि हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण की आपल्याजवळ जे काही पर्याय असतात त्या पर्यायामधून आपल्याला निवड करायची असते आणि त्या निवडीवर आपण आपला निर्णय घेत असतो. सातत्य. आता निर्णय प्रक्रिया हे सातत्याने निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे व्यवसायामध्ये, व्यवस्थापनामध्ये विविध घटकांचं जे काही बदल होत असेल किंवा ज्या काही बदलाचं प्रारूप असेल आणि वारंवार ते बदलत असेल तर नियमितपणे आम्हाला निर्णय घ्यावे लागतात. शेवटची प्रक्रिया, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटची प्रक्रिया. वन्स यू हॅव टू टेक द डिसिजन्स अबाउट नाव दॅट देअर इट मीन्स दॅट यू हॅव टू फायनलाइज अबाउट नाव दॅट प्रॉब्लेम्स, है ना. असं म्हटलं जातं की एकदा जर का तुम्ही कुठलाही निर्णय घेतला, एखाद्या समस्याच्या बाबतीमध्ये समजा तुम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो शेवटचा निर्णय असतो, है ना, बरोबर आहे ना. आणि तो निर्णय घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नंतर ज्या काही उद्भवणाऱ्या असतील समस्या तर त्यानंतर आपण पुन्हा सोडवू. पण एकदा जर का तुम्ही निर्णय घेतला म्हणजे एकंदरीत व्यवस्थापनामध्ये निर्णय घेणे ही सगळ्यात शेवटची प्रक्रिया आहे. योग्य पर्यायाची निवड. आता योग्य पर्यायाची जर का आपण निवडच केली नाही तर आपण निर्णय योग्य प्रकारे आपण घेऊ शकणार नाही. म्हणजे निर्णय प्रक्रिये अंतर्गत उपयुक्त पर्यायामधून सर्वोत्कृष्ट अशा पर्यायाची निवड करण्यात येतं आणि उपलब्ध संसाधनाच्या पद्धतशीरपणे विचार करून उत्कृष्ट साधनाची जी काही निवड करण्याच्या तंत्राला निर्णय प्रक्रिया आपण म्हणत असतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही एक निवड प्रणाली आहे. पहा, निर्णय प्रक्रिया ही एक निवड प्रणाली आहे आणि ती निवड प्रणाली आपल्या संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वात महत्वपूर्ण ठरत असते. वचनबद्धता. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण वचनेशी पूर्तता करत असतो. कधी पण लक्षात ठेवा, आपण जे काही वचन ठेवतो, आता वचन आपण ठेवत असताना उद्दिष्टामध्ये आपण वचन ठेवत असतो की मला हे उद्दिष्ट गाठायचं आहे आणि ते उद्दिष्ट गाठत असताना आपण प्रत्येक गोष्ट ही वचनबद्ध करत असतो. म्हणजेच एकंदरीत काय झालं की निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जी काही जबाबदारी असेल ती व्यवस्थापकाला स्वीकारावी लागते. म्हणजेच उपक्रमाचं संपूर्ण कार्य घेतलेल्या निर्णयानुसार करावं लागतं. तसेच विशिष्ट वेळेतच ते आपल्याला काय करावं लागतं, पूर्ण करावं लागतं. म्हणजेच एकंदरीत अनेक विभाग जे काही प्रभावित होत असेल त्यामुळे घेतलेले निर्णय हे योग्य ठेवावे लागतात. कारण काय की आपण जो काही निर्णय घेतो तो निर्णय संपूर्ण विभागाला त्याचा अफेक्शन असतं. मूल्यमापन, ज्याला आपण व्हॅल्युएशन असं म्हणतो, म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला मूल्यमापन करणे आवश्यक बाब आहे, है ना. म्हणजे कोणत्याही समस्येबाबत जेव्हा आपण निर्णय घेतो तर त्याचं मूल्यमापन होणे हे अत्यावश्यक आहे. कारण की जोपर्यंत त्याचं मूल्यमापन होणार नाही म्हणजे आपण जे काही निर्णय घेतलं ते निर्णय बरोबर आहे की नाही आहे हे आपल्याला समजून येतं. म्हणजेच एकंदरीत उपलब्ध पर्यायामधून योग्य पर्यायाची जी काही आपण निवड करतो आणि निवड केल्यानंतर जे काही आपण मूल्यमापन करतो म्हणजेच ती निर्णय प्रक्रिया करीत आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन होते असं आपण ठरवू किंवा समजू. मग नियोजनाचा आधार काय असेल की निर्णय प्रक्रिया ही सतत चालणारी व एक मानसिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक निर्णयावर
भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन घटनांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही नियोजनाचाच एक भाग आहे आणि नियोजनाचे यश त्या निर्णयावर अवलंबून असतं. म्हणजे व्यवस्थापन कार्यामध्ये जे काही उद्योगांना नियोजन, संघटन, समन्वय, अभिप्रेरणा या कार्यभार नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय प्रक्रिया काय करत असते, एक दिशा देत असते. आणि ती दिशा किंवा ते जे डायरेक्शन असेल ते डायरेक्शन त्या संस्थेला सर्वात महत्वाच्या प्रगतीकडे घेऊन जात असतं. पर्याय शोधणे, निर्णय प्रक्रिया एक अशी आहे आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पर्याय शोधणे. म्हणजे जे काही आपल्याजवळ वेगवेगळे जे काही पर्याय असतील त्यापैकी योग्य पर्याय कोणता आणि ते पर्याय शोधण्याला सुद्धा बुद्धीची कस लागत असतं. म्हणजे जी काही समस्या असेल त्या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. आणि याचा शोध घेतल्यानंतर योग्य पर्याय उपलब्ध असतील तर त्यातील पर्यायाचं जे काही विश्लेषण करणं, समस्याच्या निराकरणासाठी कोणता पर्याय प्रभावी व लाभदायक ठरेल याचा अंदाज घेण्याचं कार्य म्हणजे निर्णय प्रक्रिया ही करत असते. गतिशील कार्य ज्याला आपण डायनामिक वर्क म्हणतो, बरोबर. आता निर्णय प्रक्रिया ही निष्कर्ष निर्णय प्रति व्यवस्थापनाला करावे लागणारे कार्य आहे. आणि व्यवस्थापनाला सतत निर्णय घ्यावे लागतात आणि निर्णय घेणे हे व्यवस्थापकाचे मूलभूत कार्य आहे. व्यवस्थापनाचं जे सर्वात कार्य आहे ते निर्णयावर आधारलेलं असतं. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही एक गतिशील प्रक्रिया आपण समजलं जातं. मग आपण बघूया की निर्णय प्रक्रियेचं महत्व काय काय आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्णय प्रक्रियेचं जे काही महत्व आहे ते महत्व हे आहे की कार्याला वेग मिळतो. म्हणजे जे काही तुम्ही कार्य करत आहात, व्यवस्थापनामध्ये जे काही तुम्ही कार्य करत आहात त्या कार्याला वेग मिळतो. समस्यावर विजय होतं. जे काही समस्या तुम्हाला उद्भवतात उच्च स्तरावर म्हणा, मध्यम स्तरावर म्हणा किंवा निम्न स्तरावर म्हणा, जे काही तुम्हाला समस्या निर्माण होत असतील त्या समस्येचं निकष करतो किंवा त्या समस्यावर विजय मिळवता येतं. उचित निर्णय, बरोबर. असं म्हटलं जातं ना की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ठीक आहे, तो जरी ब्रेक असेल तरी निर्णय घेतल्यानंतर जे काही उचित निर्णय असतील ते निर्णय हे उत्कृष्ट असं मानला जाईल, बरोबर. म्हणजे आपण जो काही निर्णय घेत आहोत तो निर्णय हा त्या समस्येसाठी उच्च आहे असं मानलं जातं. अंमलबजावणी करण्याकरिता निर्णय घेणं खूप जरुरी आहे, बरोबर आहे. का महत्व प्राप्त झालं की जी काही आपल्याला अंमलबजावणी करायची आहे संस्थेमध्ये म्हणा, उद्योगामध्ये म्हणा किंवा आपण ज्या काही सेवा देत आहोत त्या सेवा देत असताना जी काही आपल्याला अंमलबजावणी करायची आहे त्या अंमलबजावणी करण्याकरता निर्णयाची प्रक्रिया ही सगळ्यात महत्वाची आहे. सातत्य टिकवण्यासाठी आता प्रत्येक उद्योगप्रेमी किंवा संस्था, सेवाभावी संस्था असो की कुठले असो, की सगळ्यात त्यांचं महत्वाचं काय, सेवा देतात ते कशा पद्धतीने देत आहेत, नुसत्या सेवा देत आहेत, कोणताही नफा कमवत नाही आहेत, किंवा जे काही उद्योग असेल किंवा ज्या काही संस्था असतील ते नफा कमवण्यासाठी असेल तर जे काही नफा आपण कमवत आहोत तो दिवसेंदिवस वाढत जायला पाहिजेत. म्हणजे एकंदरीत निर्णय प्रक्रिया ही का महत्व आहे, त्याला का महत्व आहे तर महत्व याच्यासाठी आहे की हे जी काही प्रॉफिट असेल किंवा ज्या काही सेवा आपण देत असतो तो त्याला खंड पडू नये. नित्य नियमित किंवा सातत्य टिकवण्याकरता निर्णय प्रक्रिया हे खूप महत्वाची आहे. कार्याच्या वेळेची पूर्तता. आता जर का आपण कोणतेही काम त्या काळामध्ये किंवा त्या वेळेमध्ये जर का आपण करत नसो तर त्या कामाला काही अर्थ नसतो, बरोबर. निर्णय काय म्हणतो किंवा निर्णय प्रक्रिया काय म्हणतो की तुम्ही जे काही काम करता किंवा जी काही कार्याची तुम्ही जी काही सुरुवात करता त्याची ही मूलभूत प्रक्रियाच आहे. म्हणजे एकदा तुम्ही निर्णय घेतल्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात करणार आणि कामाला सुरुवात करत असताना तुम्ही कोणता पर्याय निवडलेला आहे आणि तो पर्याय निवडल्यानंतर ते जे कार्य आहे ते कार्य त्याच वेळेमध्ये झालं पाहिजे. व्यवस्थापनाला मदत होते, नक्कीच व्यवस्थापनाला मदत होतं. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे की तुम्ही एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामुळे तुम्हाला योग्य मदत होईल आणि तुम्ही नक्कीच प्रगती साधू शकणार. स्पर्धेत टिकण्यासाठी आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. निरनिराळे उद्योग आहेत, निरनिराळ्या उद्योगामध्ये निरनिराळे स्पर्धक आहेत. एकाच वस्तूसाठी अनेक स्पर्धक आहेत, अनेक कंपन्या आहेत, बरोबर. मग त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि निर्णय घेण्याची क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असायला पाहिजेत की जेणेकरून आपण त्या स्पर्धेला तोंड देऊ शकू. उपक्रमाची प्रगती नक्कीच अंडरटेकिंग्स मध्ये किंवा जे काही संस्था असेल निर्णय प्रक्रियेमुळे एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे उपक्रमाची आपण प्रगती तर साधत असतोच आणि ती प्रगती साधत असताना
उपक्रमाचे जे काही ध्येय असेल ते सुद्धा या निर्णय प्रक्रियेमुळे साध्य करता येते. व्यवस्थापकीय कार्याचा आधार आहे. नक्कीच जे काही व्यवस्थापकीय कार्य असेल त्याचा मुख्य आधार ही निर्णय प्रक्रिया. जर का तुमचा निर्णय चुकला तर तुम्ही चुकतच जाता. असं म्हटलं जातं ना की जीवनामध्ये जर का तुमचे निर्णय चुकत गेले तर तुमचं निर्णय हे समोर सुद्धा चुकतच जातात आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. म्हणून एकदा उशीर झाला तर चालतं, पण निर्णय घेत असताना निर्णय हे ती मनुष्याच्या जीवनाला म्हणा किंवा संस्थेला म्हणा खूप महत्वाचं अफेक्शन येईल. योग्य संचालन. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही जे काही डायरेक्शन देत असाल तर ते डायरेक्शन देत असताना निर्णय प्रक्रियेमध्ये उपक्रमामध्ये जे काही संचालक कार्य करत असतील त्यांचं योग्य प्रकारे संचालन सुरू आहे की नाही हे निर्णय प्रक्रिया सांगत असतं. कारण काय की त्यांनी घेतलेले निर्णय हे समजा जर का चुकीचे निर्णय असतील तर नक्कीच तुमचं त्याच्यामध्ये नुकसान होणार. मग निर्णय प्रक्रियेचे तंत्र कोणते कोणते आहेत आपण ते बघूया. तर निर्णय प्रक्रियेचे परंपरागत तंत्र कोणते कोणते आहेत. तर व्यवस्थापन तंत्रांचे तंत्र, व्यवस्थापन तत्वाचे तंत्र म्हणजे व्यवस्थापन शास्त्रामध्ये जे काही अनेक तत्व आहेत किंवा सिद्धांत आहेत त्यातलाच एक तत्वांचा निर्णय घेताना आपल्याला हॉटकिन्सन नावाचा प्राध्यापक असं म्हणतात की प्रत्यक्ष निर्णय घेण्याचे तंत्र म्हणून किंवा साधन म्हणून व्यवस्थापनाची जी काही तत्वे उपयोगात नसली तरी त्या तत्वामुळे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करता येते आणि त्यामुळे निर्णय घेण्याचे कार्य काय होते, सोपे होते. नमुना तंत्र. मोठ्या उद्योगामध्ये जे निर्णय घेण्यासाठी जे काही विविध रचना आहेत त्याची आराखडी तयार केल्या जातात आणि निर्णय घेतले जातात. योग्य अंदाजाचं तंत्र. तिसरा जे निर्णय प्रक्रियेचे जे पारंपरिक तंत्र आहेत त्याच्यामध्ये तिसरा प्रकार हा आहे की योग्य अंदाजाचं तंत्र. हे तंत्र भूतकालीन घटकावर आधारित असतं आणि या तंत्रात भूतकालीन परिस्थितीचा अभ्यास केला जातो. मानवी वर्तणुकीचं तंत्र म्हणजे व्यवसायामध्ये विविध कर्मचारी कार्यरत असताना किंवा यांनाच मानवी घटक असे सुद्धा आपण म्हणू. म्हणजे याच्यामध्ये काय असणार, कर्मचाऱ्यांच्या इच्छा असणार, अपेक्षा असणार, मते असणार, आकांक्षा असणार आणि ह्या उत्पादनाच्या इतर घटकाप्रमाणे जरी निर्जीव असतील तर त्यामुळे निर्णय घेण्याचा जो काही अधिकार आहे तो व्यवस्थापनाला असला तरी अंमलबजावणी कर्मचाऱ्यालाच करावी लागते. म्हणजे व्यवस्थापनाने जरी निर्णय घेतला तर त्याची जी काही अंमलबजावणी आहे ते सगळे कर्मचारी करत असतात आणि म्हणून मानवी वर्तनाचं तंत्र हे सुद्धा एक तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर आपण बघूया की संख्यात्मक तंत्र. आता संख्यात्मक तंत्रामुळे निर्णय घेण्यासाठी जे काही सुलभ असतं ते काय असतं की सीमांत विश्लेषण, व्यवहार संशोधन, संभाव्य संकल्पना, आर्थिक व भांडवलशाही तंत्र इत्यादीचा संख्यात्मक तंत्र म्हणून उपयोग केला जातो. असंख्यात्मक तंत्र म्हणजे दैनंदिन निर्णयासाठी वापरण्यात येणारी तंत्रे ज्याला आपण म्हणू. म्हणजे यात सवयी, प्रमाणित कार्यपद्धती, संघटनात्मक रचना इत्यादीचा समावेश होतो. आणि दुसरं त्याच्यामध्येच नाविन्यपूर्ण निर्णयासाठी वापरण्यात येणारी तंत्रे यात अंतःस्फूर्ती, परंपरा, माहिती, अनुभव, प्रयोग आणि संशोधन. मग भूतकालीन अनुभवाचा ज्या काही आधारावर आपण चर्चा करतो त्यामध्ये निर्णय हे उच्च व्यवस्थापकाकडून भूतकालीन अनुभवावर घेण्यात येतात. मग निर्णय प्रक्रियेची आधुनिक तंत्र कोणते कोणते आहेत तर एक आहेत रेषाकृती कार्यक्रम तंत्र ज्याला आपण लिनियर प्रोग्रामिंग टेक्निक सुद्धा असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक व्यवसायाजवळ जे काही मर्यादित साधने असतात आणि या साधनाचा महत्तम व सर्वोत्कृष्ट उपयोग करून पूर्व निर्धारित उद्दिष्ट कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये गाठायचे असतात त्याला रेषाकृती कार्यक्रम तंत्र आपण असं म्हणूया. योग्य मूल्यांकन आणि परीक्षण तंत्र ज्याला प्रोग्रामिंग इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक ज्याला पर्ट असं आपण म्हणतो. हे तंत्र पर्ट या पद्धतीनेच किंवा प्रसिद्ध आहे, या नावानेच प्रसिद्ध आहे. पर्ट, PERT, पर्ट ज्याला आपण म्हणतो प्रोग्रामिंग इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक्स. बरोबर. हे तंत्र 1960 मध्ये नाविक दलाचे जे बुज ॲलन आणि हॅमिल्टन होतं त्यांनी त्याचा शोध लावलेला आणि लष्करी दृष्टिकोनातून या तंत्राचा उदय झाला असला तरी आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये या तंत्राचा उपयोग केला जातो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये क्लिष्ट मार्ग पद्धती ज्याला CPM म्हणतो, क्रिटिकल पाथ मेथड्स ज्याला आपण म्हणतो, या नावाचे प्रचलित आहे. हे तंत्र पर्ट तंत्राशीच विकसित आवृत्ती मानले जातं. म्हणजे एखादी योजना
तातडीने म्हणजे आणीबाणी स्वरूपाची कशी राबवता येईल याबाबत या तंत्रात मार्गदर्शन केलं जातं. पण या तंत्रानुसार एखादी प्रकल्प जे काही प्रोजेक्ट्स असतील तुमचे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारे विविध मार्ग दाखवले जातात. तर या विविध मार्गापैकी कोणता मार्ग किंवा पर्याय विशिष्ट योजना विविध मार्ग दाखवले जातात आणि या विविध मार्गापैकी कोणता मार्ग किंवा पर्याय विशिष्ट योजना सर्वात गतिमान पद्धतीने म्हणजेच लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सीबीएम पद्धती अंमलात आणली जाते. सिम्युलेशन तंत्र, सिम्युलेशन टेक्निक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे निर्णय घेताना ज्या आधुनिक व्यवसायात हे सिम्युलेशन तंत्राचा आपण उपयोग करताना दिसून येतं. आणि हे तंत्र चुकातून दुरुस्ती म्हणजे ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकातून दुरुस्ती या तत्वावर आधारित आहेत. आणि या तंत्राच्या आधारे विशिष्ट प्रकारचे विश्लेषण करून त्यावर कोणते कोणते घटक मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट करतात किंवा परिणाम करतात याची माहिती मिळविल्या जाते. ओके देन, थँक्यू.